So let's understand properties of water. This is our part 2 video. Part 1 video मध्ये मी already explain केला आहे properties of air. Okay. So water is always in liquid state. पाणी हे नेहमी फ्लोईंग स्टेट मध्ये असते, त्याची कन्सिस्टन्सी फ्लोईंग असते. ते असं कधीच नसू शकतं की इट इज इन सॉलिड स्टेट. ओके. सेकंड इज इट इज ट्रान्सपेरेंट इन नेचर. ओके. ट्रान्सपेरेंट म्हणजे वॉटरचा कलर नसता. देन इट इज ओडरलेस, त्याचा वास येत नाही पाण्याचा. ते इट इज टेस्टलेस. ठीक आहे, टेस्ट सुद्धा नसते पाण्याला. ओके. तर हे सगळे प्रॉपर्टीज आहेत वॉटरचे. ओके. एक एक्सपेरिमेंट दिला आहे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये. त्याच्यामध्ये वॉटर घेतला आहे. ओके. एका ग्लासमध्ये पाणी घेतलं आहे आणि त्याची एक लेवल मापली आहे. ओके. दिस इज द लेवल ऑफ वॉटर. आता मी ते फ्रीज करते आहे, तर ह्या पाण्याची लेवल थोडी इन्क्रीज होणार. का? कारण त्याचा व्हॉल्यूम इन्क्रीज होतो. मी तुम्हाला एक्सप्लेन करते. आता ह्या ग्लासमध्ये मी पाणी घेतलं. ओके. ह्याची मी लेवल मापली. ओके. इकडे मार्करनी मी हायलाइट करून ठेवलंय. एवढं पाणी होतं. ओके. आता हे पाणी मी फ्रीज करते आणि त्यानंतर तुम्ही बघा ते कसं वाटतं बर्फ झाल्यावर. आता हे पाणी मी फ्रीज केलं. ओके. आता ह्याचा बर्फ झाला. हे बघा, हे पाण्यापेक्षा जास्त आहे जे बर्फ झालंय. फ्रॉम दिस वी अंडरस्टँड की जेव्हा पाणी फ्रीज होतं, ओके, जेव्हा ते फ्रीज होतं, वेन इट टर्न्स इन टू आईस, त्याची जी डेन्सिटी आहे किंवा त्याचा जो व्हॉल्यूम आहे तो इन्क्रीज होतो, तो वाढतो. ठीक आहे. पाणी आधी कमी होतं, ते जेव्हा बर्फ झालं तेव्हा ते पाण्याची लेवल वाढली आणि ते बर्फ लाईट झालं वेट मध्ये आणि त्याचा व्हॉल्यूम वाढला. ओके. सो दिस इज अ नेचर ऑफ वॉटर. सेकंड असा एक्सपेरिमेंट घेतला आहे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये की एक ग्लास किंवा बीकर घेतला आहे, मोठं वेसेल ग्लासचं, आणि त्यात पाणी टाकलं आहे आणि त्यात वेगळे वेगळे ऑब्जेक्ट्स टाकले, जसं की लीफ टाकलं आहे, दगड टाकला आहे, डिवायडर टाकला आहे तुमचा. ओके. किंवा मग पेपर टाकला आहे, साधं पिन टाकला आहे, सेफ्टी पिन. काय ऑब्झर्व करायला की कोणत्या वस्तू फ्लोट होतात पाण्यामध्ये आणि कोणत्या वस्तू तरंगतात. तर ह्याच्याने आपल्याला कळतं की ज्याची डेन्सिटी, ज्याचं जे व्हॉल्यूम आहे पाण्यापेक्षा जास्त आहे, जे वजन आहे ते खाली जाणार तळाला, आणि जे लाईट आहे जसं की फेदर होऊ दे किंवा लीफ होऊ दे किंवा पेपर होऊ दे, जे लाईट आहे वेटमध्ये किंवा आईस होऊ दे, तर ते तरंगणार. ओके. तर ह्या एक्सपेरिमेंटनी वी अंडरस्टँड द डेन्सिटी ऑफ वॉटर. आणखीन एक एक्सपेरिमेंट दिला आहे टेक्स्टबुक मध्ये, ज्याच्यामध्ये पाणी घेतलं आहे आणि बर्फ घेतला आहे. ओके. आईस क्यूब्स घेतले आहे. आता ह्याच्यात मी आईस क्यूब्स टाकते. ओके. हे बघा, मी आईस क्यूब्स टाकले आहेत पाण्यामध्ये, तर तुम्ही बघू शकतात की पाणी तरंगत आहे. सो वाय डज इट हॅपन? बिकॉज जेव्हा पाणी असतं लिक्विड स्टेटमध्ये तेव्हा त्याचं वजन असतं. ओके. आणि जेव्हा ते सॉलिड होतं म्हणजे आईस होतो पाण्याचा, तेव्हा ते आपोआप त्याची व्हॉल्यूम जो आहे तो वाढतो. व्हॉल्यूम इन्क्रीजेस आफ्टर फ्रीजिंग आणि हे आईस क्यूब्स हे तरंगतात वरती. ओके. दे फ्लोट ऑन वॉटर. व्हॉट डज इट मीन? की आईस क्यूबचा जो व्हॉल्यूम आहे, जो डेन्सिटी आहे आईस क्यूबचा, तो पाण्यापेक्षा लेस आहे. ओके. आईस तो लेस आहे पाण्यापेक्षा. सो देर इज एन फॉर्म्युला, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे मास अपॉन व्हॉल्यूम. आता मास काय आहे? मास म्हणजे जर मी हा ग्लास घेतला आणि त्याच्यात पाणी ओतलं, तर हे जे पाणी आहे त्याच्यामध्ये किती मास आहे आपण बोलतो. ठीक आहे. तर हे मास झालं. ओके. आता ह्या पाण्याने किती जागा घेतलीये? एवढी जागा घेतलीये, तर हे काय आपण म्हणणार? व्हॉल्यूम आहे हा पाण्याचा. ओके. सो डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. मास ग्राम्स मध्ये मेजर करतात. ओके. आणि व्हॉल्यूम क्युबिक सेंटीमीटर मध्ये. सो डेन्सिटी इज इक्वल टू ग्राम्स अपॉन
क्युबिक सेंटीमीटर. दिस इज द फॉर्म्युला. आता हे पुढे जाऊन तुम्हाला उपयोग होणार, बिकॉज नाव वी आर जस्ट स्टडिंग द बेसिक्स. पण जर तुमचे बेसिक्स क्लिअर असतील तर पुढे जाऊन तुम्ही अजून स्मार्टर व्हाल. ॲनोमलीज या शब्दाचा अर्थ काय आहे, तर इट इज एक्स्ट्रा ऑर्डिनरी. ठीक आहे, एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणजे बाकीचे जे सॉलिड आहे, बाकीचे जे काय सबस्टन्सेस आहे त्यांचा बिहेवियर आणि पाण्याचा बिहेवियर हे वेगळं आहे. फॉर एक्झाम्पल, वॉटर जेव्हा फ्रीज होतं, ओके, फ्रीज होतं जेव्हा ते बर्फ होतं, तर 4 डिग्रीज पर्यंत ती फ्रीज होत जाते. ओके, आणि जेव्हा 4 डिग्रीजच्या खाली टेम्परेचर येतो तेव्हा वॉटरची जी डेन्सिटी आहे, जो व्हॉल्यूम आहे तो इन्क्रीज होतो. मी तुम्हाला एक्सपेरिमेंटमध्ये दाखवला. ओके, पण बाकीचे जे सबस्टन्सेस आहेत, जर तुम्ही काही वेगळं सबस्टन्स घेतला, सपोज मर्क्युरी किंवा मग अजून काही सबस्टन्सेस घेतला, तर त्यांच्यामध्ये काय होतं, जेव्हा ते थंड केले जातात ना तर ते कॉन्ट्रॅक्ट होतात. जर त्याचा एवढा व्हॉल्यूम असेल ना तर ते एवढूसा होतो, छोटं होतं इन साईज. पण वॉटरमध्ये जर एवढं पाणी असेल तर मग फ्रीज झाल्यानंतर ते एवढं होतं. ओके, सो दिस इज कॉल्ड ॲनोमलीज बिहेवियर ऑफ वॉटर. तर ह्यामध्ये एक डायग्राम सुद्धा आहे ॲनोमलीज बिहेवियरचा. त्याचा मी तुम्हाला शॉर्ट्समध्ये टाकेन डायग्राम, तिकडून तुम्ही रेफर करू शकता की काय आहे ॲनोमलीज बिहेवियर ऑफ वॉटरचा डायग्राम मी एक्सप्लेन करेन. ओके, एक एक्सपेरिमेंट आहे नेक्स्ट, की एक बीकर घेतला आहे किंवा एक ग्लास घेतला आहे, त्यात पाणी भरलंय. ओके, आणि त्यात एक पोटॅटो आहे, बटाटा, तो टाकला. ओके, तर पहिला असं ऑब्झर्व केलं की हा पोटॅटो आहे, ह्या बीकरमध्ये टाकल्यानंतर हा खाली गेला. ओके, हा तरंगला नाही, हा खाली गेला. का? कारण ह्याचं वजन पाण्यापेक्षा जास्त होतं. ओके, नेक्स्ट सिनॅरिओ मध्ये काय केलं, हे जे पाणी आहे त्याच्यामध्ये सॉल्ट टाकलं. सॉल्ट म्हणजे मीठ. ओके, ह्यात सॉल्ट टाकलं तर ही वॉटर सलाईन झाली. त्यानंतर ह्यात पोटॅटो टाकला तर पोटॅटो आपोआप तरंगायला लागला पाण्यामध्ये. सो दिस इज कॉल्ड द डेन्सिटी ऑफ वॉटर, इट हॅज इन्क्रीज्ड. ओके, तर त्यामुळे हा पोटॅटो वरती तरंगत होता. सो दिस इज अनदर बिहेवियर. आता ह्या स्टेजमध्ये जे सबस्टन्स आहे जो डिझॉल्व्ह झाला पाण्यामध्ये त्याला सॉल्ट म्हणतात. ओके, तर त्याला आपण बोलणार सल्यूट. जे डिझॉल्व्ह झालं त्याला आपण बोलणार सल्यूट. सॉल्व्हेंट आहे. ओके, आणि सोल्युशन आहे. तर जो सबस्टन्स आहे जो डिझॉल्व्ह झाला पाण्यामध्ये त्याला सॉल्व्हेंट म्हणतो. ठीक आहे, हे वॉटर आहे सॉल्व्हेंट, ज्याच्यामध्ये तो डिझॉल्व्ह झाला, हे सॉल्ट आहे. ओके, आणि सोल्युशन आहे सॉल्ट प्लस वॉटर, त्याला आपण सोल्युशन म्हणतो. ओके, तर ही वॉटरची एक प्रॉपर्टी आहे की इट इज अ बेस्ट सॉल्व्हेंट. म्हणजे ह्याच्यात कोणतीही गोष्ट डिझॉल्व्ह होऊ शकतं. त्यामुळे वॉटरला ॲग्रिकल्चरल पर्पसेस, फॅक्टरीज, इंडस्ट्रीज ह्या सगळ्यामध्ये यूज केलं जातं. ओके, लेट्स अंडरस्टँड द युजफुलनेस ऑफ वॉटर. तर सर्वात आधी युजफुल आहे वॉटर ट्रान्सपोर्टेशनसाठी. फॉर ट्रान्सपोर्टेशन, कारण त्याची फ्लुइड आहे, लिक्विड आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती सगळं तरंगतं. तर जर आपण काहीही हॉलो थिंग, जर मी हा डस्टर टाकला पाण्यामध्ये तर हा फ्लोट नाही होणार, बिकॉज हा सबस्टन्स आहे, हा कडक आहे. ओके, हा स्पॉन्जी आहे. पण जर मी फक्त हे प्लॅस्टिक टाकलं किंवा हे टाकलं ना असं लिड लावून, तर हे तरंगणार. का? कारण ह्याच्यामध्ये ना गॅप आहे, हॉलो आहे, तर ह्याची डेन्सिटी पाण्यापेक्षा जास्त आहे हवेची, त्यामुळे हे तरंगतं. ओके, so first is it is used for transportation. The second property is it is a good coolant. कूलंटचा अर्थ काय असतो, की जे गाडीचे इंजिन्स असतात ज्याच्यामध्ये टेम्परेचर वाढतो. ओके, तर पाणी त्याच्या इंजिनमध्ये टाकतात, त्याच्यामुळे तो टेम्परेचर नॉर्मलाइज होण्यात मदत करतं. ओके, देन थर्ड प्रॉपर्टी ऑफ वॉटर इज इट इज सॉल्युबल इन वॉटर. सॉल्युबल, ठीक आहे, कोणताही सबस्टेन्स, सॉल्ट किंवा केमिकल्स घेतला तर सगळं त्याच्यात सॉल्युबल आहे. ओके, सगळं त्याच्यात मेल्ट होऊन जातं, त्यामुळे इट इज सॉल्युबल. आणि त्याच्यामुळेच हे फॅक्टरीजमध्ये, इंडस्ट्रीजमध्ये किंवा फूडमध्ये, लॅबॉरेटरीजमध्ये सगळीकडे पाण्याचा उपयोग केला जाते. ओके, देन वॉटर इज ऑल्सो यूज फॉर क्लिनिंग पर्पसेस, फॉर बाथिंग, क्लिनिंग, वॉशिंग. ओके, आणखीन एक प्रॉपर्टी आहे वॉटरची की इट कंडक्ट्स इलेक्ट्रिसिटी. जेव्हा पाणी फ्लो होतं एकदम फोर्समध्ये आणि जेव्हा ते टर्बाईन्समध्ये पडतं, जे
टर्बाईन्स असतात ना त्याच्याने इलेक्ट्रिसिटी फ्लो होते. ओके, दिस इज हायड्रोलॉजी. हायड्रोलॉजिकल प्लांट्स असतात तिकडे हे इलेक्ट्रिसिटी जनरेट करतं. सो दिस इज द युजफुलनेस ऑफ वॉटर. I hope you understood this. In next video, I will explain you the properties of soil. Thank you.